नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, एक पेड माँ के नाम या उपक्रमामध्ये शाळेने कशाप्रकारे सहभाग घ्यायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. यासाठी आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे ecoclubs.education.gov.in किंवा इको क्लब्स फॉर मिशन लाईफ यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये स्कूल लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या शाळेचा UDAS कोड टाकायचा आहे आणि कंटिन्यू यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी UDAS कोड आणि त्याचा पासवर्ड टाकायचा आहे. तर पासवर्ड माहीत नसेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा कोड दिसत आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि अपडेट पासवर्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पासवर्ड अपडेट केल्यानंतर आपल्याला एक पेड माँ के नाम 3.0 या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे का, तर आपण यस करायचं आहे. आता या ठिकाणी वर आपल्याला आपल्या शाळेचे नाव, UDAS कोड आणि डिस्ट्रिक्ट आणि स्टेट ही माहिती दिसेल. या ठिकाणी आपल्याला संख्या टाकायची आहेत, आपण किती झाडे लावलेली आहेत त्याची संख्या टाकायची आहेत आणि खाली या उपक्रमाविषयी थोडक्यात आपल्याला वर्णन लिहायचं आहे. पन्नास शब्दामध्ये या उपक्रमाची आपल्याला माहिती लिहायची आहे आणि खाली तारीख लिहायची आहे. कोणत्या तारखेला आपण ही झाडे लावलेली आहेत ती तारीख त्या ठिकाणी टाकायची आहेत. आता या ठिकाणी कोणत्या वयाचे किती विद्यार्थी आहेत त्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहेत. 3 ते 8 मध्ये किती विद्यार्थी आहेत. आता मी या ठिकाणी 2 झाडे लावलेली आहेत, तर दोघांचीच माहिती मी या ठिकाणी टाकणार आहेत. एक विद्यार्थी 3 ते 8 वयोगटाचा आहे आणि दुसरा विद्यार्थी 8 ते 11 वयोगटाचा आहे. तर अशा प्रकारे आपण जेवढे झाडे लावली असेल त्या विद्यार्थ्याचे वयोगट या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. सिटीमध्ये तालुक्याचे नाव आपण लिहायचं आहे. आता या ठिकाणी फोटो सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये आपण जास्तीत जास्त 10 फोटो एकाच वेळेस अपलोड करू शकतो. आता या ठिकाणी मी 2 झाडे लावलेली आहेत, ते फोटो मी या ठिकाणी अपलोड करणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी फोटो आपल्याला खाली दिसत आहे आणि या ठिकाणी खाली आपण व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकतो. असेल तर, नसेल तर फोटो अपलोड केले तरी चालेल. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी
माहिती सबमिट झालेली आहे. आता या ठिकाणी आपण 2 झाडे लावलेली आहेत. त्याची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा आपण झाडे लावू आणि तेव्हा माहिती आपण या ठिकाणी अपलोड करू शकणार आहोत. आज 2 झाडे लावलेली आहेत. उद्या जर आपण आणखी काही झाडे लावली तर त्यांची माहिती सुद्धा या ठिकाणी आपण अपलोड करायची आहेत आणि सबमिट करायची आहेत. तर अशा प्रकारे आपल्या शाळेतील जेवढे विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होतील त्यांची सर्व माहिती आणि फोटो अशा प्रकारे आपल्याला अपलोड करत जायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.